साहजिकच आहे ना. हा अगं अशीच वागणार ना ती. हा इतक्या वर्षांनी बिचारी आई होणार होती. जे मूल आपल्याला जन्माला घालायचं होतं ते तर कधीच येऊ शकत नाही या जगात. हा धक्का बसवणं एका आईसाठी किती कठीण असतं तुला नाही कळणार. काय गरज होती ग तुला तुला वर जाऊन त्या दुर्गाला खाली घेऊन येण्याची काय गरज होती. हे जे काही घडलंय ना होत्याचं नव्हतं झालंय हे तुझ्यामुळे झालं लक्षात ठेव. कालिंदी गप्प बस जरा. एक शब्दही बोलायचं नाहीये. जे काय घडलंय ना त्यात माझ्या लीलाची काहीही चूक नाहीये, कळलं. कालिंदी ताई, तुम्ही लीलाच्या आई आहात ना. तुम्ही की तिला आजच नाही ओळखत आणि तरी सुद्धा तुम्ही तिच्यावरच आरोप करताय. हो कांडी आजी मला असं वाटतंय मी ना आत्ता जाऊन दुर्गाशी बोलते. तिला किती वाईट वाटतंय. नाही तिला बरं वाटणार असेल ना तर मी तिचे पाय धरायलाही तयार आहे. आजी नाही मी जाते. अशा मनस्थितीत ना तिने अजून राग ठेवला डोक्यात की तिला खूप त्रास होईल ना. मी जाते. नाही नाही मी बोलतेच. हा बोललाय. कोणत्या हक्काने दुर्गा बहिणींची बोलणार आहात तुम्ही? त्यांच्यावर ही जी वेळ आली आहे ना ती तुमच्यामुळे आली आहे. बिचारे दुःखाने काय अवस्था झाली माहितीये तुम्हाला? आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय ताई. ताई मला कधीच वाटलं नव्हतं की तुझ्या वेंधाळेपणामुळे दुर्गाताईंना या अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागेल. अगं नाही रेऊ मी मुद्दाम काही केलेलं नाही. वास ताई हे सांगू कोणाला फसवते सगळं तू. रेऊ अरे काय चाललंय तुम्हा तिघींचं? दुर्गाची मनस्थिती मी समजू शकते. ती सगळं काही समजण्याच्या मनस्थितीमध्येच नाहीये. पण तुम्हा तिघींचं काय चाललंय? सॉरी आजी, पण आता आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्ही आतापर्यंत लीलाईंच्या सगळ्या चुका माफ केल्या पण आता नाही. आता लीलाईंच्या चुकीला माफी नाही. हे बघ लक्ष्मी, लक्ष्मी मी काही केलं नाही. बस लीलाई बस. एक शब्दही बोलू नका. दुर्गा वहिनींचं बाळ तुमच्यामुळे गेलं आणि हेच सत्य आहे. त्यांच्या सुखाला नजर लावली तुम्ही. त्यांचे सुख बघवलं नाही ना तुम्हाला म्हणून केलं ना हे. ताई मला कधीच वाटलं नव्हतं की तू हे असं वागशील. बस बस बस. मी खरंच काहीच केलं नाही. माझी काहीच चूक नाहीये. मी फक्त दुर्गाला वरनं खाली आणत होते. मी खरंच काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. खरंच नाही. लीला शांत राहा. खरंच नाही. तू शांत राहा आधी. तू अजिबात रडायचं नाही. मला माहितीये ना तुझी चूक नाहीये. शांत राहा, रडू नकोस. लक्ष्मी, सरस्वती आणि रेवती, मी मगासपासून तुम्हा तिघींचंही ऐकलं.